तर नमस्कार. नाव माझं कपिल गुरव. तर आपल्याला माहीतच आहे की भारतातली परिस्थिती ही खूप वाईट आहे आणि हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. कारण आज आपल्या भारतीय लोकांचा एक मोठा गैरसमज झालेला आहे, तो म्हणजे सोशल मीडियामुळे. कारण कारण काही लोक यशस्वी झाले म्हणजे पूर्ण भारत यशस्वी झाला असं होत नाही. आणि हे पूर्णपणे खोटं आहे की काही यशस्वी लोक झाली म्हणजे भारत प्रगतशील देश आहे असं म्हटलं जातं. हे पूर्णपणे चुकीचं आहे. जर तुम्ही यूट्यूब इंस्टाग्राम जर वापरायचं बंद केलं तर तुम्हाला समजून जाईल की आज ही लोकांची परिस्थिती ही आधी जशी होती तशीच आहे, काहीही बदल झालेला नाही. आणि ही परिस्थिती किती वाईट आहे हे तुम्हाला समजेल. 30 ते 40 वर्ष झाली भारतातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही, वीज नाही, शाळा नाहीत, महाविद्यालय नाहीत, चांगले रस्ते नाहीत, फक्त आणि फक्त अंधारच आहे. भारतीय लोकांनी फक्त एक खोटं चित्र उभा केलंय सगळ्या लोकांसमोर. एखादा मुलगा सोशल मीडियामुळं यशस्वी झाला म्हणजे भारत हा यशस्वी झाला असं होत नाही. हे साफ चुकीचं आहे. काही लोक एखादी गोष्ट झाकण्यासाठी दुसरी चांगली गोष्ट दाखवतात आणि या खोट्या दुनियेत आजचा भारत जगत आहे. 2025, 2026, 2027 हा असा काळ चालू आहे की ज्यामध्ये लोकांनी सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरती बोललं पाहिजे, काम केलं पाहिजे. आत्तापर्यंत संपूर्ण देशामध्ये चांगल्या शाळा, चांगल्या महाविद्यालये, चांगली रुग्णालयं, चांगले रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय आत्तापर्यंत व्हायला पाहिजे होती. आणि सर्वात महत्त्वाचं, टेक्नॉलॉजीमध्ये आपला भारत पूर्ण पुढे जायला पाहिजे होता. पण चित्र मात्र उलटच दिसत आहे. लोक आजही 2005, 6, 7, 8 या काळात जगत आहेत. आजही जातीवादावरती भांडणं चालू आहेत. रस्ते, वीज यावरून वाद चालू आहेत. लोक आजही स्वतःच्या हक्कासाठी लढत आहेत. 2005, 6 ते 7 या काळामध्ये भारत विकसित होत होता आणि तो काळ परिस्थिती समजून घेण्यासारखा होता. पण 2025, 26, 27 या काळामध्ये लोक चांगल्या लाईफस्टाईलसाठी मरत आहेत आणि ही फार भीतीदायक आणि चिंतेचा विषय आहे. यासाठी लोकच जबाबदार आहेत. कारण लोकांनी या देशाला आपला देश कधीच मानलं नाही. त्यांच्यासाठी त्यांचं घर, फ्लॅट, जमीन इतकंच इतकंच त्यांचं जग आहे. म्हणूनच लोक कुठेही मलमूत्र करतात, थुंकतात, कायदे आणि नियम यांचं पालन करत नाहीत. ज्या दिवशी लोक मनापासून म्हणतील की माझं घर म्हणजे फक्त फ्लॅट, जागा, जमीन हे नाही तर हा देशच माझं घर आहे, त्या दिवशी हा देश पूर्ण स्वच्छ आणि सुसंस्कृत होईल. कोणीतरी देव येईल आणि हे सगळं नीट होईल हा विचार पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका. भगवान महादेवांनी आणि या जगानं आपल्याला लय काय काय दिले आणि त्याचा योग्य वापर आणि नीट सांभाळणी जर केली तर आपल्यासाठी चांगलं आहे. फिनलँड, जर्मनी, जपान यासारख्या युरोपीय देशांनी आपला देशच म्हणजे आपलं घर आहे ही पद्धत स्वीकारली, त्यामुळे ते आज आपल्यापेक्षा पुढे आहेत. सगळं काय लोकांच्या हातात आहे, सरकारच्या नाही. लोकांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. धन्यवाद.